नमस्कार बंधू भगिनींनो, मी आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करतो. आपणा सर्वांना एक नम्र विनंती, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आजचा व्हिडिओ सती अनुसया माता यांच्या जीवनावर आधारित आहे. माता अनुसया ह्या पिता प्रजापती कर्दम ऋषी व माता देवहूती यांची कन्या होती. अनुसया मातेला 8 बहिणी व 1 भाऊ होता. माता देवहूती याही नम्र, पवित्र व पतिव्रता होत्या. माता अनुसया आपल्या भगिनी, भाऊ आणि आई वडील यांच्या सानिध्यात अगदी आनंदी जीवन जगत मोठ्या झाल्या. पुढे त्यांचा विवाह अत्री ऋषी यांच्याशी झाला. अत्री ऋषी ही घोर तपश्चर्या करत असत. माता अनुसया ही आपला वेळ ध्यानधारणा व तपश्चर्या करण्यात घालवत असत. दोघेही पती पत्नी आपल्या तपश्चर्येच्या बाबतीत कसलाही समझोता करत नसत. माता अनुसया ह्या तत्कालीन सर्वश्रेष्ठ पवित्र व पतिव्रता स्त्री होत्या. त्यांच्या पातिव्रत्याबद्दल केवळ पृथ्वीवरच बोलले जायचे नाही, तर अगदी देवलोकातही त्यांच्या महानतेबद्दल चर्चा होत्या. एकदा नारद मुनी स्वर्गामध्ये विहार करत होते. विहार करता करता ते जेथे देवी सरस्वती, देवी लक्ष्मी, देवी पार्वती चर्चा करत बसल्या होत्या, तेथून चालले होते. त्या तिघींची आत्ताच्या काळातील सर्वश्रेष्ठ पवित्र व पतिव्रता स्त्री कोण यावर चर्चा सुरू होती. नारद मुनींनी हा संवाद ऐकला व ते त्या तिघींच्या जवळ गेले व म्हणाले, देवलोक व मनुष्यलोक या दोन्ही ठिकाणांचा विचार केला तर पृथ्वीवरील अत्री ऋषींची पत्नी अनुसया ही सर्वश्रेष्ठ पतिव्रता स्त्री आहे. असे सांगून ते तेथून निघून गेले. नारद मुनींच्या सांगण्यावरून त्यांना माता अनुसयेचा खूप राग आला. आम्ही देवता आहोत व पृथ्वीवरील एक साधारण स्त्री आमच्यापेक्षा कशी श्रेष्ठ असू शकते, हे शक्यच नाही, असे असूच शकत नाही. त्या तिघींनी विचार केला व ठरवले, हे खरे की खोटं हे पडताळून पाहायला हवे. आपण आपल्या पतींना सांगून या गोष्टीची शहानिशा करू असे ठरवून त्या आपल्या निवासी निघून गेल्या. माता सरस्वतीने ब्रह्मदेवाला, माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना व माता पार्वतीने भगवान शंकरांना माता अनुसयाच्या पवित्रता व पातिव्रत्याबद्दल सांगितले व म्हणाल्या, आमच्यापेक्षा ती सर्वश्रेष्ठ असू शकत नाही. तुम्ही पृथ्वीवर जाऊन तिची परीक्षा घ्यायलाच हवी असा हट्टच धरला व त्याचबरोबर तिचे पतिव्रतत्व खंडित झालेच पाहिजे असाही हट्ट धरला. म्हणतात ना, बालहट्ट व स्त्रीहट्ट हे कोणत्याही परिस्थितीत पुरवावेच लागतात, मग ते योग्य असो वा अयोग्य असो. तिन्ही देवांनी नाविलाजास्तव ब्राह्मण भिक्षूचे रूप धारण करून तिघेही पृथ्वीवर आले. अत्री ऋषी आश्रमात नाही त्याची खात्री करून घेतली व आश्रमाच्या दारात आले. माता अनुसया याचकांना पाहून बाहेर आल्या आणि आदरपूर्वक त्यांचे स्वागत केले. याचकांना आहार करण्याचा आग्रह केला. याचकांनी आहार करण्याचे मान्य केले, पण एक अट ठेवली, ती म्हणजे मातेने विवस्त्र होऊन जेवायला वाढलं पाहिजे. मातेने आत्म व दिव्यज्ञानाने हे त्रिदेव असल्याचे ओळखले. अनुसया माता धर्मसंकटात सापडल्या होत्या. एका बाजूला धर्म सांगतो याचक रिकाम्या हाती परत जाता कामा नये व दुसऱ्या बाजूला आपला पावित्र्य व पतिव्रतपणा भंग होता कामा नये. अहो, तो आश्रम व आश्रमाचा परिसर अत्री ऋषी व माता अनुसया यांच्या तपश्चर्याने पावन झाला होता. तेथील प्रत्येक वस्तूत दिव्य शक्तीचा वास निर्माण झाला होता. माता अनुसयाने डोळे बंद केले, अत्री ऋषींना स्मरण केले, दिव्य मंत्र व शक्तीचा जाप करून एका भांड्यात पाणी घेतले व बाहेर आल्या. त्या भांड्यामधील पवित्र जल त्या भिक्षूंच्या अंगावर शिंपडले. जल त्यांच्या अंगावर पडताच त्या तिघांचेही 6 महिन्याच्या शिशूमध्ये रूपांतर झाले. निष्पाप बालकांच्या जवळ मातेला विवस्त्र होण्यात कोणत्याही प्रकारे तिचे पावित्र्य व पतिव्रता पण भंग पावत नसते.
त्यांच्या अटीप्रमाणे मातेने विवस्त्र होऊन त्यांना खाऊ पिऊ घातले. त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना मांडीवर घेऊन अंगाई गीत म्हणत झोपवले. त्यांना गाढ झोप लागल्यानंतर पाळण्यात घातले. बाळ गाढ झोपी गेल्यानंतर मातेने आपली वस्त्र परिधान केली. मातेच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान दिसत होते. प्रत्यक्ष भगवंत आपल्या भेटीला व परीक्षा घ्यायला आले व आपण त्या परीक्षेत पास झाल्याचे मातेला कौतुक वाटत होते व आपले जीवन धन्य झाल्याचे, सार्थकी लागल्याचे समाधान वाटू लागले होते. जसजसा त्यांच्या पतींना येण्यास उशीर व्हायला लागला तशा तिन्ही देवता अस्वस्थ झाल्या. त्यांच्यामध्ये निर्माण झालेल्या उत्सुकतेची जागा भयाने घेतली. त्याच दरम्यान नारद मुनी तेथून परत जात होते. पुन्हा त्यांना तिन्ही देवता एकत्र कुजबुजत असताना दिसल्या. नारद मुनींना त्यांच्या चेहऱ्यावर भयही दिसत होते. नारद मुनी त्यांच्याजवळ गेले व तुम्ही अस्वस्थ का आहात असे त्यांना विचारले. तिन्ही देवतांनी नारद मुनींना सगळी घटना सांगितली व त्यांना मदत करायची विनंती केली. नारद मुनी त्यांना मदत करायला तयार झाले. ते चौघेही त्रिदेवांचा शोध घेण्यासाठी अवकाशात भ्रमंती करत होते. थोड्याच वेळात नारद मुनींना गरुड, नंदी व हंस एका आश्रमाच्या बाहेर दिसले. नारद मुनींनी तिन्ही देवतांना अवकाशामधून त्यांच्या पतीचे वाहन दाखवले. तिन्ही देवतांना खूप आनंद झाला. ते चौघेही आश्रमाबाहेर उतरले. ते आश्रमात आले व अनुसया मातेला नमस्कार केला. अनुसया मातेनेही त्यांना नमस्कार केला. नारद मुनींनी त्या तिघींची ओळख करून दिली व या त्यांच्या पतीची वाहनं पाहून येथे आल्याचे सांगितले. अनुसया मातेने पाळण्याकडे बोट केले व सांगितले, पाळण्यात असलेली बाळं जर तुमचे पती असतील तर तुमचा पती ओळखा व घेऊन जावा. तिन्ही बाळं गाढ झोपली होती. या तिघीही आपापले पती ओळखण्याचा प्रयत्न करत होत्या पण त्यांना शक्य होत नव्हते. शेवटी त्यांनी एक एक बाळ उचलले व शर्मेने लांब जाऊन उभ्या राहिल्या. त्यांनी माता अनुसयाला ती बाळं पूर्वत करण्याची विनंती केली. मातेने काही मंत्र म्हणताच त्रिदेव पुन्हा त्यांच्या मूळ रूपात आले. तिन्ही देवता आपापले पती ओळखण्यात अयशस्वी झाल्या होत्या. त्यांनी अनुसया मातेची माफी मागायला सुरुवात केली व आपली चूकही मान्य केली. आम्हीच तुमची परीक्षा घेण्यासाठी यांना पाठवले होते असे अनुसया मातेला सांगितले. तुम्ही तुमच्या परीक्षेत पास झालात पण आम्ही मात्र फार मोठी चूक करून बसलो. कृपया आम्हाला माफ करा म्हणून पुन्हा एकदा हात जोडले व माफी मागितली. पण अनुसया मातेने त्यांचे जोडलेले हात पकडले व म्हणाल्या, माझी परीक्षा घेणं तुमचा अधिकारच आहे. तुम्ही माफी मागण्याची गरज नाही. तुमच्या परीक्षेत पास होऊन मी धन्य झाले. त्रिदेवही हे सगळं दृश्य पाहत होते. तिघेही अनुसया मातेवर प्रसन्न झाले व मातेला हवा तो वर मागायची विनंती केली. अनुसया मातेने आपण तिघांनीही माझ्या पोटी जन्म घ्यावा ही इच्छा व्यक्त केली. त्रिदेवांनी तथास्तु असा आशीर्वाद दिला व निघून गेले. पुढे भगवंतांनी मातेच्या पोटी जन्म घेतला. खरोखरच पतिव्रता स्त्रीच्या अंगी दिव्य शक्ती व साहस असते. त्या नम्र, संयमी, शालीन, संतुष्ट, दिव्यदृष्टी असणाऱ्या व खंबीर असतात. त्या कोणत्याही संकटाला साहसाने सामोरे जाऊ शकतात व आपल्या शीलाचं रक्षण करू शकतात. वेळी प्रसंगी त्या दुष्टांचा नाशही करू शकतात. त्या स्वतःच्या आत्मकल्याणाबरोबरच इतरांचंही कल्याण करतात. अशा पतिव्रता स्त्रियांना कोटी कोटी प्रणाम. माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपला खूप खूप आभारी आहे. आपणास हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्व माता भगिनींचं व आपणा सर्वांचं जीवन सुखी आनंदी हो. आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत.
ईश्वराचा आपणा सर्वावर सदैव वरदहस्त असतो हीच ईश्वरचरणी नम्र प्रार्थना.